मी विलास ढबाले, नॅशनल हायस्कूल नवसारी अमरावती. माझा रजिस्टर नंबर आहे B025. माझा चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन. गणित हा आपल्या दैनंदिन जीवनात अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. जीवनात प्रत्येक ठिकाणी गणिताचं काम कुठे ना कुठे पडते. त्या गणित या विषयातलेच एक भाग म्हणून हा रेषीय समीकरण आहे. हा रेषीय समीकरणाचा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हा भाग आपण 3 टप्प्यात विभागणी केली आहे. पहिला आहे निरीक्षण आणि शोध. निरीक्षण आणि शोध यामध्ये आपण 3 चित्र दाखवणार आहोत. पहिले चित्र आहे झाडाचं आहे. पहिल्या या ठिकाणी ABCDEF असे झाड दाखवले आहेत. ए आणि बी या झाडाच्या उंचीची तुलना विद्यार्थी करतील. ए झाडाची उंची आणि बी झाडाची उंची समान आहेत. ए ची उंची x आणि बी ची उंची y गृहीत धरली तर x बरोबर y हा सहसंबंध विद्यार्थी निश्चित सांगतील. तसेच सी आणि डी या झाडाची जर तुलना केली असता सी ची उंची जास्त आहे, डी ची उंची त्यापेक्षा कमी आहे. सी ची उंची m आणि डी ची उंची n जर गृहीत धरली, m इज ग्रेटर दॅन n हा संबंध विद्यार्थी सांगतील. त्याचप्रमाणे डी आणि ई मधला संबंध विद्यार्थी सांगतील. निरीक्षण आणि शोध याची दुसरी कृती म्हणजे आपण एक चित्र दाखवणार आहोत. या चित्रामध्ये 2 तराजू आहेत. पहिल्या तराजूमध्ये एका भागाला वस्तू ठेवली आहे, तिचं वजन ए दाखवलं आहे. दुसऱ्या भागाला वस्तू ठेवली, तिचं वजन बी दाखवलं आहे. एका भागाला पहिल्या भागाला असलेली वस्तूचं वजन ए आहे, हे कमी वजन आहेत. बीच्या साईडला वजन जास्त आहे, म्हणून ए इज लेस दॅन बी हा संबंध विद्यार्थी सांगतील. तसंच दुसऱ्या तराजूमध्ये एका बाजूला x वजनाची वस्तू ठेवली आहे, दुसऱ्या बाजूला 5 किलो वजन आहेत, म्हणजे x बरोबर 5 हा संबंध या चित्रावरून विद्यार्थी निश्चित सांगतील. त्याच्यामध्ये तिसऱ्या कृती आपण एक व्हिडिओ दाखवणार आहेत. त्या व्हिडिओवरून विद्यार्थी निरीक्षण करतील.
त्यामध्ये चौथी कृतीत आपण एक समीकरणाच्या किमती काढणार आहोत, चार्ट दाखवणार आहोत. x अधिक y बरोबर 5 या समीकरणातील चलाच्या संभाव्य किमती विद्यार्थ्याकडून काढून घेऊ. x आणि y च्या किमती याच्यावरून विद्यार्थी निश्चित सांगतील. त्याचप्रमाणे x वर्ग अधिक y बरोबर 10 या समीकरणाच्या संभाव्य किमती आपण विद्यार्थ्याकडून काढून घेऊ. x बरोबर 1 ठेवलं असता x वर्गाची किंमत 1 मिळते. y ची किंमत 9, 1 अधिक 9 बरोबर 10. या पद्धतीने x ची किंमत 2 ठेवली असता y ची किंमत 6 मिळते. x ची किंमत 3 ठेवली असता y ची किंमत 1 मिळते. अशा पद्धतीने विद्यार्थी त्या समीकरणाच्या संभाव्य किमती काढतील. या दोन्ही तक्त्याच्या किमतीवरून विद्यार्थीला आलेख काढता येईल. x अधिक y बरोबर 5 या समीकरणाचा आलेख एक रेषा मिळते. x वर्ग अधिक y बरोबर 10 या समीकरणाचा आलेख वक्र रेषा मिळते. त्याच्यावरून समीकरण रेषीय समीकरणाची आलेख एक रेषा असते हे विद्यार्थी स्पष्ट करतील. आलेख विद्यार्थी जिओजेब्राच्या सहाय्याने सुद्धा काढू शकतील. पहिल्या भागामध्ये आपण जे कृती दाखवल्यात, ऍक्टिव्हिटी दाखवल्यात, त्यानुसार विद्यार्थी चर्चा करतील आणि त्या चर्चेवरून एक रेषीय समीकरण, एक सामायिक समीकरण यांच्या संकल्पना विद्यार्थ्यांच्या स्पष्ट होईल. दुसरा टप्पा आहे व्याख्या आणि सिद्धांत, डिफाइन अँड प्रूव्ह. त्याच्यामध्ये पहिली व्याख्या आहे रेषीय समीकरण. एक किंवा अनेक चलातील ज्या समीकरणाचा कोटी एक असते व ज्या समीकरणाचा आलेख एक रेषा असते त्या समीकरणाला रेषीय समीकरण असे म्हणतात. उदाहरणार्थ 2x बरोबर 5 हे एक रेषीय समीकरण आहे. दुसरे उदाहरण 3x अधिक 2 बरोबर 8. तिसरे उदाहरण y वजा 3 बरोबर 5 हे रेषीय समीकरणाचे उदाहरण आहेत. दुसरे दोन चलातील रेषीय समीकरण. ज्या रेषीय समीकरणात दोन चल असतात त्यांना दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात. उदाहरण x अधिक y बरोबर 7. दुसरे उदाहरण आहे 3x अधिक 4y बरोबर 11. अशा समीकरणांना रेषीय समीकरण असे म्हणतात. रेषीय समीकरणाचे सामान्य रूप ax अधिक by बरोबर c जर a b c या वास्तव संख्या असतील तर. रेषीय समीकरणाला अनेक उकली असतात. एक सामायिक समीकरण. दोन किंवा दोनपेक्षा जास्त रेषीय समीकरणाची उकल एकमेव असेल अशा समीकरणाला एक सामायिक समीकरण असे म्हणतात. एक सामायिक समीकरणाची उकल उदाहरणार्थ x अधिक y बरोबर 3 आणि x वजा y बरोबर 1 हे दोन समीकरण या ठिकाणी दिले आहेत. त्याच्या क्रमिक जोड्या आपण विद्यार्थ्याकडून क्रमिक जोड्याचं समाधान होतं आहे की नाही हे आपण विद्यार्थ्याकडून पाहू. पहिली क्रमिक जोडी आहे 2 5. दुसरी क्रमिक जोडी आहे 5 वजा 2. तिसरी क्रमिक जोडी आहे 4 3 आणि चौथी क्रमिक जोडी आहे 2 1. 5 वजा 2 ही क्रमिक जोडी फक्त पहिल्या समीकरणाचं समाधान करते. 4
3 ही जोडी फक्त दुसऱ्या समीकरणाचं समाधान करते. 2 1 ही जोडी दोन्ही समीकरणाचं समाधान करते. म्हणून 2 1 हे दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे. एक सामायिक समीकरण सोडवण्याच्या पद्धतीत पहिली पद्धत आहे चलाचे निरसन करून समीकरण सोडवणे. नमुना उदाहरण आहेत 2x वजा y बरोबर 4. दुसरे समीकरण आहेत x वजा 2y बरोबर वजा 1. प्रथमतः समीकरण 1 2 सामान्य रूपात मांडून समीकरण 1 किंवा 2 मधील कुठल्याही समीकरणावरून y च्या रूपात किंवा x च्या रूपात किंमत काढायची. आपण या ठिकाणी y ची किंमत काढली. पायरी 1 मध्ये समीकरण 1 वरून y बरोबर 2x वजा 4 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवून आपल्याला x ची किंमत 3 मिळते. आलेली x ची किंमत परत समीकरण 1 मध्ये ठेवून y ची किंमत 2 अशा प्रकारे समीकरणाची उकल 3 आणि 2 काढता येते. दुसरी पद्धती आहे सहगुणक समान करून चलाचा लोप करणे. उदाहरणार्थ 2x अधिक 3y बरोबर 12, 3x अधिक 2y बरोबर 13. समीकरण 1 आणि 2 एकाखाली एक मांडून समीकरण 1 आणि 2 मधील कुठल्याही एका चलाचा सहगुणक सारखे करणे. समीकरण 1 ला 3 न गुणले असता येईल आणि समीकरण 2 ला 2 न गुणले असता येईल. x चे सहगुणक सारखे होत आहेत. 6x अधिक 9y बरोबर 36, 6x अधिक 4y बरोबर 26. समीकरण 3 आणि 4 ची वजाबाकी केली असता येईल. x या पदाचा लोप होतोय आणि y ची किंमत आपल्याला मिळते. आलेली y ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून x ची किंमत आपल्याला काढता येते. x ची किंमत 3 मिळते. समीकरणाची उकल 3 आणि 2 हे आपल्याला या पद्धतीने मिळवता येते. तिसरी पद्धती आलेख पद्धती. आलेख पद्धतीमध्ये उदाहरणार्थ 2x वजा y बरोबर 4. दुसरे समीकरण x वजा 2y बरोबर वजा 1. या आलेखाच्या हे समीकरण आलेखाच्या सहाय्याने सोडवायचे. समीकरण 1 वरून y बरोबर 2x वजा 4 मिळतोय. समीकरण 2 वरून x बरोबर 2y वजा 1. या दोन्ही समीकरणाच्या किमतीत x च्या किमती ठेवून y च्या किमती आपल्याला मिळवायच्या आहेत. चार्ट मध्ये दाखवल्याप्रमाणे x ची किंमत 1 ठेवली असता y ची किंमत 2 मिळतोय. म्हणजे हे बिंदू आपल्याला मिळत आहेत 1 वजा 2, 2 0, 3 2. त्याचप्रमाणे x बरोबर 2y वजा 1 याचे सुद्धा बिंदू आपल्याला स्थापित करता येईल. याचे बिंदू आपल्याला मिळाले चार्ट नुसार 3 2, 5 3 आणि 7 1. वरील दोन्ही समीकरणाचे बिंदू आलेखावर घेऊन आलेख काढता येतोय. ह्या आलेख रेषा त्या छेदनबिंदूत म्हणजे समीकरणाची उकल होईल. हा आलेख आपल्याला जिओजेब्राच्या सहाय्याने सुद्धा काढता येते. चौथी पद्धती आहे क्रॅमर्स रूल, निश्चयक पद्धती. या निश्चयक पद्धतीमध्ये समीकरण पहिल्यांदा सामान्य रूपात मांडायचे आहेत. उदाहरणार्थ 3x अधिक 2y बरोबर 8, 4x अधिक 3y बरोबर 11. प्रथम x आणि y या चलाच्या सहगुणाच्या सहाय्याने d ची किंमत आपल्याला निश्चित करता येते. d बरोबर निश्चयकामध्ये त्याची मांडणी केली असता तिरपा गुणाकार करून वजाबाकी केली असता d ची किंमत आपल्याला मिळवता येते. या ठिकाणी d ची किंमत आपल्याला 1 मिळाली. पायरी 2 मध्ये समीकरणात स्थिरांक व y चे सहगुणक घेऊन dx ची किंमत आपल्याला निश्चित करता येते. dx बरोबर निश्चयकामध्ये किमती ठेवली असते. आपल्याला तिरपा गुणाकार करून 8 गुणिले 3 वजा 2 गुणिले 11 बरोबर dx ची किंमत 2 मिळवता येते. पायरी 3 मध्ये x चे सहगुणक व स्थिरांक घेऊन dy या निश्चयकाची किंमत आपल्याला काढता येते. dy बरोबर
निश्चयकामध्ये 3, 4 आणि 8, 11 याची मांडणी केली असतात तिरपा गुणाकार केला असतात 3 गुणिले 11 वजा 8 गुणिले 4 याची वजाबाकी करून आपल्याला dy ची किंमत 1 मिळवता येते. याच्यावरून x बरोबर dx भागिले d म्हणजे 2 भागिले 1 बरोबर 2, y बरोबर dy भागिले d म्हणजे 1 भागिले 1 बरोबर 1 या समीकरणाची उकल 2, 1 या पद्धतीने आपल्याला मिळवता येते. तिसरा टप्पा उपाययोजन आणि मूल्यमापन, अप्लाय आणि इव्हॅल्युएशन. त्याच्यामध्ये आपण काही उदाहरणं गृहपाठासाठी देणार आहोत. पहिलं आहेत गणिती रूपांतर करायत. एक उदाहरण, आयताची परिमिती 28 सेमी आहेत, त्याचं गणिती रूपांतर करायचं आहे. दोन संख्येमधील दुसरे उदाहरण, दोन संख्येमधील फरक 10 आहेत. अशा पद्धतीने हे उदाहरण आपण यासाठी देणार आहोत. असे 10 उदाहरणे या ठिकाणी आपण दिलेले आहेत.